चला, उपस्थितीच्या मानाने आवाज तर चांगला आहे. मी एक प्रश्न विचारतो. मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र कोणतं असं तुम्हाला वाटतं? हात वर करून सांगा कोणी. काय सांगताय? तलवार? अजून? वाघनख? छान. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र होतं ही त्यांची बुद्धी. आता या बुद्धीबद्दलचीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काही एक विशिष्ट प्रसंग उभे राहतात. मी आज प्रयत्न करतो की ॲटलिस्ट मोठ्यांना ही गोष्ट समजेल, लहानांना त्यांच्या घरचे समजावतील नंतर. पण प्रतापगडची लढाई असेल किंवा अफजल खानाचा वध, लाल महालाचा प्रसंग असेल, आग्र्याहून सुटका असेल, असे एक निवडक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. पण याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज काय असतील किंवा त्यांनी कसा विचार केला असेल हे आपल्याला फारसं माहीत नसतं. तर याबद्दलची एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगतो. झालं असं होतं की शिवाजी महाराजांच्या काळात ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच असे परदेशी व्यापारी आपल्या कोकण किनारपट्टीवरती जम बसून राहिले होते. पण शिवाजी महाराजांच्या दराऱ्यामुळे त्यांना फारशा हालचाली करता येत नव्हत्या. तर आता महाराजांनी आपल्या बुद्धीचा वापर करून ब्रिटिशांची कशी गंमत केली होती याची एक छोटीशी गोष्ट आहे. झाले असे होते की 1674 म्हणजे राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांकडून तांबं विकत घेतलं होतं. नाणी पाडण्यासाठी असेल किंवा भांड्यांसाठी असेल. तर याच्या तांब्याच्या बदल्यात त्यांना एक बिल ऑफ एक्सचेंज लिहून दिला. तर आता बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय की मी तुमच्याकडनं एखादी वस्तू विकत घेतली पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, दुसरीकडनं जाऊन तुम्हाला पैसे घेण्यासाठी एक रिसिप्ट देतो, त्याला एक हुंडी किंवा बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतात. तर इंग्रजांना ज्यांची ठाणी होती मुंबई आणि सुरत त्यांना एक बिल ऑफ एक्सचेंज महाराजांनी लिहून दिलं आणि ते म्हणले की जा आमच्या गोवळकोंड्याच्या कचेरीला जा आणि तुमचे पैसे घेऊन या. तर गोवळकोंडा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हैदराबाद साईडला आहे. पण मुंबईचा जो कर्मचारी होता तो काही गोवळकोंड्याला जात नसे त्या काळात. मग सुरतेला तो कागद घेऊन गेले आणि सुरतेचा माणूस गोवळकोंड्याला गेला. त्यांना म्हणला बघा तुमच्या महाराजांनी आम्हाला हा कागद दिला आहे, आम्हाला आमचे पैसे परत द्या. आपला माणूस म्हणला की हां तुमचं सगळं बरोबर आहे, पण याची ऑथॉरिटी ज्या मिनिस्टरकडे आहे ते प्रल्हाद मिराजी गेलेत रायगडला. तर आता काय तुम्ही इथे त्यांची वाट बघा नाहीतर रायगडला जा त्यांना भेटायला. मग तो माणूस थोडे दिवस थांबून गेला परत सुरतेकडे. सुरतेवरनं तो कागद पुन्हा आला मुंबईवाल्यांकडे. मुंबईच्या गव्हर्नरला समजलं की हे महाराज आपल्याला आता गंडवणार आहेत, फसवत आहेत, गोलगोल फिरवत आहेत. मग मुंबईच्या गव्हर्नरने एक काम केलं, त्याने नारायण शेणवी नावाचा एक दुभाषिक होता म्हणजे इंटरप्रेटर, त्याला तो कागद घेऊन रायगडला पाठवलं. आता त्या काळात रायगडला कसं यायचं तर मुंबईवरनं पेणला जहाजाने यायचं आणि मग पाचाडपर्यंत यायचं. हा बिचारा आला पाचाडपर्यंत आणि त्याला समजलं महाराजच नाही आहेत गडावर, ते गेलेत कुठे आणि कधी येणार आहेत माहीत नाही. पण आपले जे पेशवा होते मोरोपंत पिंगळे ते मात्र गडावर होते. आता हा नारायण शेणवी त्यांना भेटायच्या तयारीने वर गेला. 1 महिन्याने त्याला बोलवलं वरती आणि तो म्हणला पंत आहे बघा असं असं आहे, मला माझे पैसे द्या आणि मोकळे करा. अमात्य तर आले असतील गडावर, त्यांना हे सांगा. तो म्हणला अरे रायगडवर पैसेच नाही आहेत, पैसे आम्हाला गोवळकोंड्याला ठेवलेत म्हणून तर तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज लिहून दिला. मग आता नारायण शेणवी हा परत मुंबईला गेला. पण त्याला पंतांनी एक उपाय सांगितला होता. पंत त्याला म्हणले की अलिबागला आमची गोदाम आहेत, तिथं नारळ सुपारी वगैरे आहेत, ते पाहिजे तर मी तुला देऊ शकतो. मुंबईचा गव्हर्नर म्हणला त्या सुपारी वगैरेच्या नादी लागू नको, ते आपल्याला परत गोलगोल फिरवतील. त्यापेक्षा तू एक काम कर, आमच्या गुप्तहेरांनी बातमी आणली आहे की शिवाजी महाराज रायगडवरती परत आले, त्यामुळे तू रायगडवरतीच जा आणि आपले पैसे घेऊन ये. यावेळी त्यांनी काय केलं की नारायण शेणवी सोबत आणि अजून एक ब्रिटिश ऑफिसरला पण पाठवलं. त्याचं नाव होतं फ्रान्सिस मोलिवेअर. आता हा फ्रान्सिस मोलिवेअर आणि नारायण शेणवी असे 2 जण पुन्हा रायगडकडे गेले. रायगडला गेल्यावर महाराजांनी त्यांना 1 महिना खाली थांबवलं, 1 महिन्याने वरती बोलवलं आणि मग म्हणले हां सांगा काय तुमचा प्रॉब्लेम आहे. नारायण शेणवानी सगळी ही हकीकत रामायण त्यांना सांगितलं.
महाराज म्हणले, अरे रायगडवरती पैसे नाही आहेत बाळा, म्हणून तर तुला गोवळकोंड्याला पाठवत होतो आम्ही बिल ऑफ एक्सचेंज देऊन. नारायण शेणवेचं डोकं आता गरगर फिरायला लागलं होतं. पण शेवटी महाराज म्हणले, बघा मी राजा आहे, मला ब्रिटिशांशी व्यापार ठेवायचा आहे, तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो, मी तांब्याच्या बदल्यात तुम्हाला सोनं किंवा चांदी देऊ शकतो. आता हे डिसिजन घ्यायची पॉवर नारायण शेणव्याकडे नव्हतीच. मग तो परत गेला मुंबईला. पण फ्रान्सिस मॉलिवेअर मात्र रायगडवर थांबला. त्याच्या डायरीमध्ये असा उल्लेख आहे, त्याने लिहून ठेवलं हे वाक्य की आय गॉट नथिंग बट हॉलो प्रॉमिसेस, असं त्याने लिहून ठेवलं. मग गव्हर्नरने काय केलं, ते म्हणले एक काम कर, महाराज जे काय देत आहेत ना ते घेऊन ये. एकतर आपला वेळ वाया चाललाय, आपल्याला पैसे मिळत नाही, हे मराठे नुसते गोलगोल फिरवत आहेत आपल्याला. नारायण शेणवी परत तिकडे गेला. फ्रान्सिस मॉलिवेअरच्या हातात तर काहीच लागलं नव्हतं. परत 1-1.5 महिना शिवाजी महाराजांनी त्याला खाली थांबवून ठेवलं आणि महिनाभराने त्याला विचारलं की बोल काय ठरलं ब्रिटिशांचं. ते म्हणले, महाराज काही करा, सोनं द्या, चांदी द्या, पण मला या प्रकरणातनं मोकळं करा. महाराज म्हणले, असं नाही, मला नक्की सांग, सोनं पाहिजे का चांदी पाहिजे. नारायण शेणवी म्हणला की आम्हाला चांदी द्या. तो म्हणला ठीक आहे, मोरोपंत इकडे या. शिवाजी महाराजांनी त्याला मोरोपंतांसोबत पाठवलं आणि म्हणलं की बिल ऑफ एक्सचेंज क्लिअर झालं, असं लिहून घ्या, याला चांदी द्या आणि पाठवून द्या. आता मोरोपंतांचं फक्त एकच काम बाकी होतं, ते म्हणजे चांदीचा भाव वाढवायचा. ते म्हणले, नारायण शेणवी हे बघ, रायगडवरती चांदीचा भाव आहे 28 रुपये शेर. नारायण शेणवी दचकला, ही 1675ची गोष्ट आहे. बाहेर तर सगळीकडे 23 रुपये चांदी आहे, तुमच्याकडे 28 कशी काय. मोरोपंत म्हणले, आमच्याकडे हाच भाव आहे, घ्यायचं तर घे, नाही तर बघ काय करायचं ते. तो नाही, त्याने विचार केला की परत ब्रिटिशांकडे गेलो तर आपल्याला ते शिव्या देतील, त्यापेक्षा जे मिळते ते घेऊया. मोरोपंतांनी 28 रुपये भावाने चांदी त्याला दिली. बिल ऑफ एक्सचेंज क्लिअर झाला असं त्याच्याकडून लिहून घेतलं. ती चांदी आणि बिल ऑफ एक्सचेंज घेऊन तो गव्हर्नरकडे गेला आणि ब्रिटिश गव्हर्नर जो होता त्याने शेवटी सुटकेचा निश्वास सोडला. ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला नाव माहिती असेल, त्याच्या फायनान्शियल रिपोर्टमध्ये त्याने असं लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराज इतके चलाक आहेत की त्यांनी बाहेर जिथे 23 रुपये चांदी आहे ती आम्हाला 28 रुपयाने विकली आणि 1.5 वर्ष आम्हाला गोलगोल फिरून शेवटी हे प्रकरण 22.5% तोट्याने मिटवलं, असं त्याने लिहून ठेवलं आहे ब्रिटिश गव्हर्नरने. सांगायची गोष्ट अशी की ज्या ब्रिटिशांनी जगभर राज्य केलं, तोडाफोडा असं राजकारण केलं, आपल्या देशावर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं, अशा ब्रिटिशांना पुरेपूर ओळखून त्यांची मानगूट धरून त्यांना नियंत्रणात ठेवणारे हे फक्त शिवाजी महाराज होते. म्हणूनच त्यांना आपण जाणता राजा असं म्हणतो. 10 मिनिटामध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलणं अवघड आहे. मला एक अर्धा-1 तास तरी कमीत कमी असता तर आपण खूप बोललो असतो. पण इथं मी गोष्ट थांबवतो. जाता जाता एक छोटंसं फॅक्ट तुम्हाला सांगून जातो, जे आश्चर्याची गोष्ट पण आहे आणि दुर्दैवाची पण. आपण जसे शिवभक्त आहोत तसाच एक शिवभक्त शिवाजी महाराजांच्या काळातही होऊन गेला. त्याचं नाव होतं कॉस्मा दी गार्डा. तर हा एक पोर्तुगीज माणूस होता आणि त्याने 1695 मध्ये शिवाजी महाराजांचं पुस्तक लिहिलं होतं, चरित्र. 1730 मध्ये ते पोर्तुगीज भाषेत पोर्तुगालमध्ये प्रकाशित झालं होतं. पण आपल्या भारतात शिवाजी महाराजांचं पहिलं पुस्तक याला 1910 उजाडलं होतं. ही एक दुर्दैवाची गोष्ट असेल असं म्हणू शकतो. पण 300 वर्षानंतरही आपण आता हळूहळू प्रयत्न करतोय. मला ही जे पुढची आपली जनरेशन आहे ती खूप क्युरियस आहे, खूप स्मार्ट आहे. दे मस्ट नो अबाउट टेक्नॉलॉजी, दे मस्ट नो अबाउट सायन्स. बट त्यांना तुम्ही राजगड फिरवा, रायगड फिरवा, आपल्या मातीमध्ये काय गोष्टी घडून गेल्या ते त्याशिवाय त्यांना समजणार नाही. बिकॉज नॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी विल मेक देम स्मार्ट, बट नॉलेज ऑफ हिस्ट्री विल मेक देम डिसिप्लिन अँड हंबल. एवढंच मला सांगायचं होतं. जय शिवराय, जय महाराष्ट्र. थँक्यू अभिषेक, खूप सुंदर माहिती दिली.